एका दलालानं तब्बल 50 शिक्षकांकडून 17 लाख रुपये लुबाडले। पदवीधर नसलेल्या कला शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणीचे फायदे मिळवून देण्यासाठी या दलालानं बनावट अध्यादेश जारी केलाय। त्यासाठी शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचे अतिरिक्त सचिव प्रवीण मुंढे यांच्या डिजिटल स्वाक्षरीचा वापर केलाय। दलाल असलेल्या डॉक्टर दीपक चांदणेनं हा अध्यादेश दाखवलाय। शिक्षकांकडून तब्बल 17 लाख रुपये वसूल केले। ही रक्कम पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना द्यायची असल्याची बतावणी सुद्धा करण्यात आली आहे। पुणे अँटी करप्शन ब्युरोने या प्रकरणी दलालाला बेड्या सुद्धा ठोकल्या असल्याचं कळतंय। तर आपण पाहतोय दलाल डॉक्टर दीपक चांदणे यांना शिक्षक विभागाला ओळख असल्याचं भासवलं। शिक्षण विभागाच्या अतिरिक्त सचिवांच्या डिजिटल सहीने बनावट आदेश काढले। पदवीधर नसलेल्या 50 कला शिक्षकांना वेतनवाढीचं आमिष सुद्धा त्यानं दाखवलं। शिक्षणाधिकाऱ्यांच्या बनावट सहीचा आदेश तयार करत 17 लाख रुपये गोळा केले। दलालाला बेड्या आणि आणखी काही जण सहभागी असल्याचा देखील संशय सध्या तरी पोलिसांना असल्याचं कळतंय।